पनवेलच्या गिरणी कामगारांनी आझाद मैदानावर आता आंदोलन केलेलं आहे। राज्य सरकारनं आमची फसवणूक केल्याचा या कामगारांचा आरोप आहे। गिरण्या बंद पडल्यानं हजारो गिरणी कामगारांची उपजीविका नेमकी कशी होणार असा प्रश्न त्यांना आहे। अनेकांना बेघर सुद्धा व्हावं लागलेलं आहे। राज्य सरकारनं गिरणी कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप करत पनवेलमधल्या विजेत्या गिरणी कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा आता घेतलेला आहे। ही घरं जी आम्हाला दिली ती घरं ऍक्च्युली नादुरुस्त आहेत, ती वापरण्यासारखी घरं नाही। एका निर्जन गावात ही घरं आम्हाला दिलेली आहेत आणि अशा दुरापास्त घरांना म्हाडाने आमच्याकडे 4,500 रुपये मेंटेनन्स मागितलेला आहे। हा मेंटेनन्स भरण्यासाठी आमचे गिरणी कामगार समर्थ नाहीत, त्यामुळे हा मेंटेनन्स कमीत कमी 3 वर्षासाठी त्यांनी माफ करावा अशी मागणी करण्यासाठी आज आम्ही या आझाद मैदानात जमलेलो आहोत। आता 2,417 घरं आहेत, त्यातले 950 त्यांनी आतापर्यंत वाटप केलेले आणि यावेळेस 4,527 असं काहीतरी मेंटेनन्स आम्हाला लागलेला आहे, पण तो आम्ही काय भरण्याच्या अवस्थेत नाहीये, म्हणून आम्ही आंदोलनाच्या स्वरूपात आम्ही इथे उतरलेलो आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।